मित्रांनो, जेव्हा बाळासाहेब ठाकरेने मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्दर्शक व म्युझिक डायरेक्टर अवधूत गुप्ते यांना कॉल केला, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे अवधूत गुप्ते यांना काय म्हणाले हेच आपण ह्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार, ऑल इन वन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, झालं असं की बाळासाहेब ठाकरेंनी अवधूत गुप्तेंना ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस अवधूत गुप्ते गोव्यामध्ये होते। मित्रांनो, विषय असा होता की ज्यावेळेस अवधूत गुप्तेने झेंडा चित्रपट बनवला होता त्यावेळेस झेंडा चित्रपटाचा संपूर्ण महाराष्ट्रातून बऱ्यापैकी विरोध होत होता। वेळ एवढी कठीण होती की अवधूत गुप्तेंच्या घरावरती काही लोक दगडही फेकत होते। या सर्व प्रकाराला कंटाळून अवधूत गुप्ते गोव्याला निघून गेले होते। त्यावेळेस अवधूत गुप्तेवर बऱ्याच प्रमाणावर टीकाही झाली होती आणि लोकांचा असा आरोप होता की हा चित्रपट शिवसेना विरोधी आहे। अवधूत गुप्ते गोव्यामध्ये असताना एका पत्रकाराने त्याच्या मासिकामध्ये एक बातमी छापली होती। त्या बातमीमध्ये त्या पत्रकाराचं असं म्हणणं होतं की शिवसेनेचाही अवधूत गुप्तेला विरोध आहे। हा मित्रांनो, त्या पत्रकाराचं असं म्हणणं होतं की शिवसेनेचाही अवधूत गुप्तेला विरोध आहे। आणि ही सर्व बातमी ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी वाचली त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी अवधूत गुप्तेंना कॉल केला आणि अवधूत गुप्तेला बाळासाहेब ठाकरे बोलले की अवधूत कुठे आहेस? त्यावेळेस अवधूत गुप्ते म्हणाले की बोला साहेब, मी गोव्याला आलोय। ह्या सर्व प्रकाराचा मला खूप त्रास होतोय म्हणून मी सध्या गोव्यामध्ये आहे। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणले की अरे, अशा प्रकारच्या मासिकातील बातमी वाचली का? त्यामध्ये असं लिहिलंय की शिवसेनेचा तुला विरोध आहे म्हणून। त्यावेळेस अवधूत गुप्ते म्हणले की मी ही बातमी नाही वाचली। पण तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले की तुला असं वाटतंय का की शिवसेना तुला विरोध करते? त्यावेळेस अवधूत गुप्ते म्हणाले नाही। त्यावरून बाळासाहेब ठाकरे त्याला म्हणाले, जर का तुला असं वाटत असेल तर ते साफ खोटं आहे, कारण शिवसेना कधीही तुझा विरोध करत नाही। जर तुला असं वाटत असेल की तुला खूप त्रास होतोय आणि तुझ्या जीवाला धोका आहे तर तू बिंदास कधीही मातोश्रीवरती राहायला येऊ शकतोस। एवढा मोठा मराठी माणसाचा नेता, एवढा मोठा हिंदुस्थानचा नेता, हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा अवधूत गुप्तेला समोरून कॉल करून अशा प्रकारचा दिलासा देतात त्यावेळेस त्या कलाकाराला काय वाटलं असेल। त्यावेळेस दादा कोंडकेचा सिनेमा रिलीज होत नव्हता, त्याच दादा कोंडकेच्या सिनेमाला थिएटर मिळवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी खूप प्रयत्न केले होते। खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाचे होते आणि त्यांनी जे कार्य केलंय असं कार्य परत होणे नाही, कारण बाळासाहेबासारखा नेताही परत होणे नाही। मित्रांनो, तुम्हाला हा अवधूत गुप्ते आणि बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये। तुमच्या जर का काही सूचना असतील त्या पण मला सांगा कमेंटमध्ये। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। जर तुम्हाला असेच नवनवीन किस्से आणि नवनवीन बातम्या ऐकायच्या असतील, नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही ऑल इन वन या चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास इतकंच। भारत माता की जय।